नारायण वासुदेव हरे नारायण वासुदेव श्री कृष्ण हरे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव। मान्यवर अर्थातच परम श्रद्धेय परम आदरणीय पूज्य श्री बाभोळकर शास्त्रीजी महाराज यांच्या आज्ञेनं विशेष करून कार्यक्रमाचे अध्यक्ष, परिषदेचे अध्यक्ष गुरुवर्य पूज्य श्री कारंजेकर बाबा यांच्या अथक प्रयत्नानं किंवा कृपा आशीर्वादानं गुरुवर्य पूज्य श्री कळमकर बाबा आदी करून सर्व महानुभाव संत महात्मे सर्वांच्या चरणावृंदी साष्टांग प्रणिपात दंडवत प्रणाम। महाचिंतने मागील वर्षी सुद्धा जालना शहरामध्ये झाली, त्याही वेळेस वर्णी लागली आणि ह्याही वर्षी येणं झालं। कार्यक्रमाचं व्यापक स्वरूप, कार्यक्रमामध्ये उदात्तता, कार्यक्रमामध्ये आसक्ती आणि संप्रदाय वाढीसाठीचा हा आतोनात प्रयत्न आमच्या शास्त्री बाबांना एक गोष्ट आवडते, वारकऱ्याच्या नजरेतले स्वामी आणि वारकऱ्याच्या नजरेमध्ये असणारा महानुभाव पंथ। मी तशी विषयाची तयारी कधी करत नाही, फक्त वाचत राहतो, आठवेल तेवढं सांगतो। फार मोठी मोठी माणसं माझ्या सन्मुख आहेत, मी काय बोलावं, इथे मी तयारी वेगळी करून आलो होतो, म्हटलं पोडियम असेल, काही टाचणी टिपणं समोर घेऊ, बोलू, पण आता तोही पर्याय माझा संपलेला आहे। जे काही आहे भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज, भगवान श्री गोविंद प्रभुजी महाराज, भगवान श्री चक्रपाणी महाराज, भगवान श्री दत्तात्रेय आणि भगवान श्री कृष्ण परमात्मा जे काही बोलायला बुद्धी देतील ते बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आवश्यकता माणसाला धर्माची का पडावी, काय गरज आहे? मी फिलॉसॉफीचा विद्यार्थी असल्या कारणानं प्रत्येक वेळेस माझ्या अंतःकरणामध्ये हे प्रश्न यायचे। मागे एकदा एबीपी माझा कट्ट्यावरती माझा कार्यक्रम झाला आणि ज्ञानदा कदम नावाच्या वृत्त निवेदिकेनं एक प्रश्न विचारला होता की वारकरी संप्रदायासाठी तुमचं योगदान आहे आणि अजून बेटर करता येईल असं तुम्हाला काही आहे का तुमच्या मनात संकल्पना? मी त्यांना सांगितलं होतं कुठलाही संप्रदाय असो डिजिटल होणं गरजेचं आहे। प्रत्युत्तर असं आलं की संप्रदाय डिजिटल झालाय, मोठे मोठे बेस लागतात, टॉप लागतात, मिड लागतात, मॉनिटर लागतात, यामा कंपनीचा मिक्सर लागतो, पॉवर एम्प लागतात, मग किती रिवर्ब पाहिजे तुम्हाला, किती बेस पाहिजे, हाईस पाहिजे, ट्रिबल पाहिजे, इको व्हॅल्यूम डिले, हे सगळं आलंय। मोठ्या मोठ्या LED लागतात, LCD लागतात, कार्यक्रमाचं स्वरूप मोठं झालंय। याला डिजिटल म्हणता येईल का? याला डिजिटल म्हणता येणार नाही, याला इव्हेंटली डिजिटल म्हणता येईल। तसं संप्रदायाला डिजिटल करणं म्हणजे परंपरा मोडीत काढणं असं मुळीच नाही। त्याच परंपरांना एक विशिष्ट स्वरूप देऊन समाजाच्या बरोबर चालायला लावणं।
जी षडदर्शनं आहेत, ज्याला उपनिषदही असं म्हटलं जातं किंवा वेदांतही म्हटलं जातं, यामध्ये मी तर म्हणतो की आमचं वाङ्मय जे आहे, दिल्लीला झुकवून जर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देणारे ग्रंथ आमच्या महाराष्ट्रात लीळाचरित्रासारखे आहेत, विवेक सिंधू सारखे आहेत, ज्ञानेश्वरी सारखे आहेत. आम्ही एकमेकांशी का भांडतो? माझं नाव वाचल्यानंतर ऐकल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की हा माणूस मुस्लिम आहे. मुस्लिम असून मराठी बोलू शकेल का? शिवाय गुरुवर्य पूज्य श्री बाभुळकर शास्त्रीजी महाराजांच्या मार्फत आलाय. मग थोडीशी जबाबदारी श्रोत्याची वाढली, माझी तर वाढते, मला माहिती आहे. हा माणूस तत्वज्ञानाचा त तरी बोलू शकेल का, की त्यातही त फ फ होईल? मला बोलायचं असं आहे की संप्रदायात जरी मी वेगळ्या असेल तरी पण मी लोकांना सांगत असतो, मी जोडण्याचं काम करतो. मी मुद्दामून माझ्या ग्रंथालयामध्ये, माझं जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये मुद्दाम कुराणच्या शेजारी गीता ठेवली आणि एका बाजूला आता लीळाचरित्र ठेवलंय. शेजारी ज्ञानेश्वरी आहे, ग्रामगीता आहे, हे सर्व ग्रंथ आहेत. उपनिषद, वेद, वेदांग, उपनिषद, शास्त्र, पुराण सर्व काही आजूबाजूला ठेवलंय. मी इतक्या दिवसाची वाट बघतोय कधीतरी एकमेकाशी भांडतील. मग माझ्या लक्षात आलं, लोग आपस में लड़ते हैं गीता और कुरान को लेकर. उल्ट करून सांगतो, लोग आपस में लड़ते हैं गीता और कुरान को लेके. मैं तो सोच रहा हूं अभी तक तो एक दूसरे से नहीं लड़ते हैं, लड़ते वही है जो उन्हें नहीं पढ़ते हैं. जे वाचत नाही ना ते कधीच वाचत नाही, लक्षात ठेवा. रस्त्यावरती आंदोलनासाठी तुमचा उपयोग होऊ शकतो, म्हणून आपली शास्त्र आपण वाचली पाहिजे, समजावून सांगितली पाहिजे. एखाद्या वाङ्मयामध्ये ज्या वेळेस अभ्यासासाठी प्रवृत्त व्हावं तर लक्षात आलं पाहिजे की आपण अभ्यास करत असताना याच्या खोलापर्यंत कुठे जाऊ. अनुबंध चतुष्टय नावाचा मुद्दा असतो, स्वज्ञानेन प्रेरयति इति अनुबंधः. त्यामध्ये अधिकार, संबंध, विषय आणि प्रयोजन. मग संप्रदायाची रचना केव्हा होते तर थोडंसं मी ग्लोबली मांडणार आहे. 13,500 कोटी वर्षापूर्वी सूर्यामध्ये स्फोट झाला. 4,500 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी नावाच्या ग्रहावरती जीवन सापडलं. हजारो वर्ष पाऊस पडून 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 ग्रहावरती 71% पाणी झालं. पहिला जीव पाण्यातून आला. हे असं करता करता अगदी शेवटी उपरा आलेला प्राणी म्हणजे माणूस आहे. 10 लाख वर्ष असतील कदाचित. 3, 3.5, 4 काहींच्या मते 10,000 वर्ष पाठीमागे जा, 10 लाख वर्ष पाठीमागे जा. त्यावेळेस माणूस आला. डार्विनचा उत्क्रांतवाद होतोय, माकडापासून माणूस झालाय. खंडन मंडनाचा विषय आहे. माणसाच्या 4 गरजा त्यानं बरोबर शोधल्या: आहार, निद्रा, भय आणि मैथुन. प्रजनन प्रक्रिया वाढली. आहारासाठी कंदमुळं शिकार करू लागला. मैथुन हा प्राण्याकडून शिकलेला माणूस प्रजनन करू लागला. निद्रा त्याची आवश्यक आहे. हे सर्व घडत असताना माणसानं ज्यावेळेस माणसात यायला सुरुवात केली, काळ खूप अलीकडचा आहे. तर असं म्हणतात सप्त सैंधव परिसरांमध्ये विद नावाच्या धातूपासून वेद निर्माण झाले. त्याचे 4 भाग झाले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. या 4 वेदांचं विघटन केलं वैशंपायन महर्षी वेदव्यास, जे गीतेचे लेखक आहे. हे सगळं होत असताना एक प्रकार घडत होता की ऋग्वेदामध्ये काय, यजुर्वेदामध्ये काय, सामवेदामध्ये काय आणि अथर्ववेदामध्ये काय, 4 प्रकारची निरीक्षण नोंदवणारी 4 कमिटी समिती स्थापन झाल्या. ऋग्वेदावरती भाष्य केलं मुंडकोपनिषदानं. मी स्वामींच्या पर्यंत येणार आहे, स्वामींच्या शक्तींपर्यंत येणार आहे, त्यांच्या भगवत पदापर्यंत येणार आहे.
आणि तिथून पुढे त्यांच्या चरित्राला प्रारंभ करणार आहे. जरा माझ्या नजरेतून बघा. ऋग्वेदावरती भाष्य केलं कोणी? ऐतरेय उपनिषदानं सांगितलं की प्रज्ञानम ब्रह्म, ज्ञान हेच ब्रह्म आहे. यजुर्वेदावरती भाष्य केलं बृहदारण्यकोपनिषदानं, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. सामवेदावरती भाष्य केलं छांदोग्य उपनिषदानं, तत्वमसी महावाक्याचा बोध दिला. सरते शेवटी अथर्ववेदावरती भाष्य केलं मुंडकोपनिषदानं आणि सांगितलं की अयम आत्मा ब्रह्मा. 4 प्रकारची ब्रह्म आहे, शोधायचं कुठे? प्रत्येकानं आपापली ब्रह्म शोधायला सुरुवात केली. वेदांताच्या मतानुसार आगम आणि निगम 2 प्रकार आहेत. वारकरी संप्रदाय जर अद्वैती आहे तर महानुभाव पंथ हा द्वैती आहे. मग दोघांमध्ये जर एकमेकांचा संघर्ष असेल तर का तो संघर्ष असावा? त्याचं कुठे मूळ गेलेलं आहे? हे सगळं स्वार्थी लोकांनी घडवून आणलेलं आहे. पण आज प्रामाणिक प्रयत्न होतोय तो दोन्ही बाजूनं. वैदिक प्रस्थानत्रयी झाली, पुढे ब्रह्मसूत्र झालं, थोडंसं पुढे आल्याच्या नंतर उपनिषद झाली आणि या सर्वांचं सार काढून गीता आली जन्माला. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. गीतेनं प्रारंभ केला, त्या प्रारंभामध्ये खरं लीळाचरित्र दडलेलं आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजया. का स्वामींनी आपल्या जीवनामध्ये विजनवास सहन करावा? का सालबर्डीच्या जंगलामध्ये जाऊन ध्यानधारणा करावी, साधना करावी? काय कारण असतील? उत्तम प्रकारचा संसार मोडून त्यांनी का वनवन भटकावं? याच्याही पलीकडे जाऊन स्वामीजींनी वारंगळपर्यंत जावं. तिथे जाऊन पुन्हा विवाहबद्ध होण्याच्या नोंदी सापडतात. पुन्हा तोही प्रपंच मोडावा आणि इकडे येऊन प्राणी मात्रावरती दया दाखवावी. तर शास्त्रीय भाषेमध्ये थोडंसं मी वेगळ्या पद्धतीनं सांगेल. NPD नावाचा आजार हा प्रत्येक जीवाला झालेला असतो, नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. याचा इलाज करणारा जो डॉक्टर आहे त्याला सायकॅट्रिस्ट म्हणतात. आश्चर्य, तो आपल्याही पेक्षा जास्त रोगी आहे, त्याला तो आजार झालेला आहे. म्हणजे नेमकं काय? तर माणूस आत्ममुग्ध होतो, सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो. तो एका विशिष्ट नावाला, एका विशिष्ट पदाला चिकटून राहतो. कागदावरती तो स्वतः कागदाची फुलं घेऊन सुगंध घेण्याचा प्रयत्न करतोय, कागदाचे पंख घेऊन उडण्याचा प्रयत्न करतो. एक बंगाली भजन आहे. या मनानं एवढा मोठा बाजार केलेला आहे की मनाला वाटतं की मीच सगळं काही करतोय. माणूस स्वतःची पेन्शन घ्यायला जरी गेला तरी जिवंत असल्याचा दाखला त्याच्याकडे मागतात. प्रेत 4 दिवस स्मशानाच्या बाहेर सडतं तरी तिथला कर्मचारी म्हणतो मृत्यूचा दाखला घेऊन या. माणूस कागदापुरता शिल्लक राहिलेला आहे, कागदाच्या पलीकडे कुठेतरी असावा. ह्या ब्रह्मांडातल्या कुठल्याही वस्तूला शोधण्याचा प्रयत्न केला तर एका क्षणात गुगल तुम्हाला शोधून देईल. पण स्वतःचा शोध स्वतःला घ्यावा लागेल आणि ज्यानं स्वतःला शोधलं त्याला शोधत जगाचा बाप त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. या शोधनाचा प्रयत्न माणसानं करावा. आमचे ग्रंथ आम्ही वाचत नाही म्हणून वाचत नाही. ग्रंथ वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. मला ज्या वेळेस गुरुवर्य श्री पुजदे बाबांचं लीळाचरित्र मिळालं, अजून एक उपलब्ध केलं मी. भरपूर साहित्य मिळालं, शास्त्री बाबांचे बरेचसे ग्रंथ मिळाले, डॉक्टर साहेबांचे ग्रंथ मिळाले, अनेक ग्रंथ मी कलेक्ट केले आणि वर्षभरामध्ये मी ते वाचतोय. ते वाचत असताना मला असं वाटतंय की केवढा हा प्रयत्न आहे समजावून सांगण्याचा. फक्त मेंढीसारखं खाली डोकं घालून चालू नका.
उद्धाराचं खरं साधन काय असावं, ते कुठल्या संप्रदायात आहे याचा विचार करू नका. फुलपाखरू असतं, 14 दिवस जगतं, आनंदानं जगतं. ज्या फुलावर बसतं ते फुल परसदारेचं आहे की तुळशी वृंदावनाचं याचा विचार नाही करत. श्रीमंताच्या घरचं फुल आहे की गरीबाच्या घरचं फुल आहे कधीच विचार करत नाही. आपण फक्त वाटले गेलेलो आहोत. एकदा स्वामी समजून घ्या, समजले की लक्षात येईल. ज्या वेळेस पंथ परंपरा सुरू झाली, माणसाला जगण्याची धडपड सुरू झाली, तर अनेक प्रकारचे विचार जगतामध्ये आले. पहिला जो प्रकार आला त्याला निगम असं म्हटलं गेलं, म्हणजे वेद प्रणित. विशिष्ट वर्गानं हक्क दाखवला, आम्ही प्रवर्तक आहोत. त्याच वर्गातून काहींना वाटलं की जगतहितासाठी जर हे सगळं वाङ्मय असेल तर आम्ही का लोकांना सांगू नये. ज्यावेळेस समाज बहिष्कृत करतो तर घरदार सोडून घरावरती दारावरती तुळशीपत्र ठेवून निघतात बाहेर गोविंद प्रभू, निघतात बाहेर चांगदेव राऊळ, निघतात बाहेर स्वामी चक्रधर. स्ववर्गाचा स्ववर्णाचा रोष माथी घेऊन निघतात बाजारात आणि लोकांना सांगतात की बाबा रे, तुमचं हित जर निगम करत नसेल तर आगमाच्या माध्यमातून चला. आगम म्हणजे तंत्र. ह्या तंत्रासाठी 2 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्यातली पहिली आणि तीच गोष्ट बोलणार आहे मी, ज्याला म्हणतात योग. युज समाधौ म्हणजे समाधीपर्यंत पोहोचणारा योग. बुद्धांचा योग आहे, जैनांचा योग आहे, हिरण्यगर्भाचा योग आहे. पण या सर्व योगांवरती मात करून ज्यावेळेस एकमेकांशी चढाओढ सुरू झाली तर सरते शेवटी एका योगानं आपला खूप मोठा प्रचार प्रसार केला. तो होता बौद्धांचा कौलाचार. समान आहेत म्हणून जैन आणि बौद्धांच्या साम्य मताला उल्लंघन करून ज्यावेळेस बौद्धांचा एक पंथ पुढे जातो त्याला कौलाचार का म्हणतात मी पुढे सांगणार आहे तो विषय. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हा एक योग. अहिंसा अस्तेय सत्य अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हा एक योग. पण ह्या योगाच्या पलीकडे पुन्हा एक योग जन्माला आला. तो योग होता हठयोग. पण या हठयोगाची आवश्यकता काय आहे, कशा पद्धतीने तो सिद्ध होईल, मला इथपर्यंत येऊ द्या आणि मग स्वामींच्या शक्तीकडे मी येणार आहे. कौलाचार झाला म्हणजे नेमकं काय झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कलियुगाच्या अगदी द्वापाराच्या उपांत्य अवस्थेमध्ये कलीला दंडित करण्याचा प्रयत्न करतात. कलीनं काही वरदानं मागून घेतली, मी राहावं कुठे, सुवर्ण मदिरा अशी काही ठिकाणं मागितली. तर सुवर्ण ही जे ठिकाण आहे याच्या ठिकाणी तो राहिला. मत्स्येंद्रनाथाला श्रीराज्यामध्ये गेले आणि तिथे एक नवीन प्रकारचा योग सांगू लागले, ज्याला म्हणतात 3 बंध बांधणं. पहिला मूलाधार बंध. मानवी शरीर जे आहे त्याची शिवण टाचा शेवटीची जी गाठ आहे ना ती मूलबंधाला गाठलेली आहे. जननेंद्रिय आणि मलद्वार या दोघांच्या मध्ये जी 4 अंगुल जागा आहे तिथे मूलाधार चक्र आहे. सहस्रासार त्याला अनेकही नाव आहेत. डावी टाच मूलाधार चक्राला लावावी, उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवावा, दीर्घ श्वास घ्यावा, याला म्हणतात मूलाधार बंद किंवा मूळबंद. दुसरा आहे उड्डाण बंद. पोट पाठीला चिकटेपर्यंत श्वास आतमध्ये घ्यावा. आणि तिसरा आहे जालंधर बंद. वाटेल तितका श्वास आतमध्ये घ्यावा, हनुवटी छातीला लावावी आणि श्वास आतमध्ये रोखून ठेवावा, याला म्हणतात जालंधर बंद. हे शिकवत 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 ज्यावेळेस श्रीराज्यामध्ये जातात, मायोंग परिसर किंवा कामाख्या प्रदेश इथून प्रारंभ होणार आहे. कामाख्या प्रदेशामध्ये अनैतिक संबंध तंत्रविद्येसाठी वापरले जातात.
अखाद्य खाल्लं जातं. जेव्हा गोरक्षनाथ माघारी आणतात ना, तर ते सांगतात की इथे कौलाचार सुरू आहे, म्हणजे बुद्धांचं वज्रयान. पंचमकार, हे पंचमकार कोणते लक्षात ठेवा. पहिला मीन, ब्रह्मपुत्रा शेजारी असल्या कारणानं मासे सेवन करा असं कौलाचार म्हणजे वज्रयानी म्हणतात. दुसरं मांस, तिसरं मदिरा, चौथं मुद्रा आणि पाचवं मैथून. हे कामाख्या प्रांतामध्ये असणारा कौलाचार किंवा ह्या पद्धतीचं अवघड कार्य गोरक्षनाथांनी वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं आणि शाकाहारी योग लोकांना समजावून सांगितला. आणि यातून हठयोग नावाची प्रक्रिया जी आहे ती जगताच्या समोर गेली. हा हठयोग जो आहे, या हठयोगाला प्राप्त करणारे सर्वच्या सर्व आहेत. कारण हठयोगाच्या अगोदर किंवा गाणपत्य नावाच्या संप्रदायाच्या अगोदर एक अवधूत मार्ग होता आणि त्या अवधूत मार्गामध्ये शुद्ध योग सांगितला होता. म्हणून महानुभाव पंथानं स्वीकारलेलं पहिलं दैवत श्रीदत्त. यांनी 3 बंध तर सांगितलेत, पण रजतम सत्वावरती मात कशी करावी. निसर्ग मानवी शरीराला इजा पोचवणारच आहे, पण त्यानं इजा पोहोचवू नये म्हणून शरीराला परिपक्व करण्याची जी पद्धती आहे ती पद्धती अवधूती आहे. दुसरं दैवत स्वीकारलं भगवान श्रीकृष्ण. हे समानतेचं दैवत आहे, पंथभेद न मानणारं दैवत आहे, समरसतेचं दैवत आहे आणि योग्य प्रकारचा निर्वाळा देणारं दैवत आहे. दुसरं दैवत ते. यातूनच योग मार्ग दाखवला किंवा गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे योग 5व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे हा सगळा योग आहे. हा राजयोग आणि हठयोग दोघांना मिळून झालेला योग आहे. हे गीता वाचल्याच्या नंतर किंवा अभ्यासल्याच्या नंतर समजतं. तिसरं दैवत स्वीकारायचं आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात जावं लागेल. त्यांना प्राप्त झालेला जो हठयोग आहे, या हठयोगाच्या माध्यमातूनच कामाख्या प्रांतामध्ये असणारी काय होतंय, ज्यावेळेस नाथ पंथामध्ये मत्स्येंद्रनाथाला हे समजावून सांगतात, तर गोरख पंथ नावाचा एक पंथ आहे, त्यातला वीरशैव पुढे निघालेला आहे. तर कबीर महाराज जे आहेत हे निम गोरखपंथी आहेत. ते सांगतात की गोरक्षनाथ आपल्या गुरुला सांगतात की स्त्रियाचा संग योग्य नाहीये, तो योग्यांसाठी. आम्हा प्रापंचिकासाठी त्याची काही अडचण नाही, पण योग्यांसाठी स्त्रीचा संबंध अडचणीचा आहे. त्यावेळेस कबीर महाराजांचं एक प्रमाण आहे, छाया पडत नारी की अंधा होत भुजंग. छाया पडत नारी की अंधा होत भुजंग. 3 नर की क्या बाती यारो, जो नित नारी के संग. म्हणून एखादे वेळेस कदाचित अघोर कर्म करणारी, चुकीचं कर्म करणारी एखादी स्त्री आपण होऊन ज्या वेळेस एखाद्या पुरुषाला वश होते किंवा आपल्या अंतर्मनाच्या भावना सांगते, त्यावेळेस ज्ञानी मनुष्य समजू शकतो की स्वार्थ काय आहे. त्यातल्या कामाख्याच्या एका अघोरी कर्म करणाऱ्या स्त्रीच्या मनात इच्छा उत्पन्न होते, पण ह्या सर्वांच्या वरती जे दैवत आहे ते सात्विक आणि तामसिक लोकांना सुद्धा घाबरवणारं आहे, सर्वांच्या वरती आहे, ते भगवान दत्तात्रय. म्हणून दत्तात्रयाची शपथ दिली जाते, खबरदार उमरा ओलांडशील तर. तिथे थांबली. ही स्त्री काही हट्ट सोडणार नाही. 7 दिवस झाले. ज्या मार्गानं देहत्याग करून हरिपाळ नावाच्या देहामध्ये शरीर प्राणोत्क्रमण केलं, तो हठयोग आहे. 5 शूद्र सिद्धी आहेत, 10 गौण सिद्धी आहेत, 8 महासिद्धी आहेत. या 10 गौण सिद्धीमध्ये एक सिद्धी आहे परकाया प्रवेशन. आणि हे परकाया प्रवेशन जे आहे, या परकाया प्रवेशन करण्याची कला ज्याच्यामध्ये असते
त्याचं शरीर छिन्न विछिन्न होत नाहीये. म्हणून या मतावरती मी स्वतः एक दर्शनाचा विद्यार्थी PhD होल्डर शब्द देतो तुम्हाला की भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज आजही आहेत, हयात आहेत, तुमच्या आमच्यात आहेत. मी ज्यावेळेस परवाच्या दिवशी त्र्यंबकेश्वरमध्ये बोलता बोलता म्हणालो की काल मी गहिनीनाथ गडावरती कीर्तन झालं, आज त्र्यंबकेश्वराला आलो आणि उद्याचा दिवस गेला की परवा मी रिद्धपूरला जातोय आणि तिथे महानुभाव पंथाच्या महाचिंतनी नावाच्या कार्यक्रमामध्ये माझं व्याख्यान आहे. एका शहाण्या माणसानं माझ्याजवळ कीर्तनाच्या नंतर आला आणि त्याला सांगितलं तुम्हाला काहीतरी पटायला पाहिजे. म्हटलं काय? तुम्ही चाललात कुठे? म्हटलं महाचिंतनीमध्ये. कसला कार्यक्रम आहे? म्हटलं महानुभाव पंथाच्या एक फार मोठा उत्सव असतो आणि मी एक पित्याचा दर्जा ज्या महंताला दिलेला आहे त्या शास्त्री बाबांच्या आज्ञेखातर चाललो आहे. ते म्हणाले ते तुमचे संबंध जोपासून ठेवा, पण तुमचं जे तत्व आहे, जे तुमचा संप्रदाय त्याच्याशी नातं तोडून जा. म्हटलं का? म्हणे ते आपल्या देवाचं दर्शन घेत आहेत. म्हटलं देव त्यांचे आणि आपले हे ठरवणारा तू कोण? या प्रश्नाचं आधी उत्तर दे ना. जर श्रीकृष्ण त्यांनी स्वीकारले, तुम्हीही स्वीकारता आहात. जर भगवान दत्तात्रय स्वीकारले, तुम्ही स्वीकारता आहात. ठीक आहे, माऊली ज्ञानोबरांपासूनची जी परंपरा आहे ती परंपरा आपण स्वीकारतो. त्यांनी गोविंद प्रभू महाराज पर्यंत जी परंपरा आलेली आहे, स्वामी चक्रधर स्वामी महाराज असतील किंवा चक्रपाणी महाराज, ही जी मंडळी आहे यांना स्वीकारलं. हे प्रवर्तक आहेत ना, सिद्ध आहेत ना. मग यांच्या पक्षप्रचाराला आपण का बळी पडतो? नाही म्हणे ते आपले नाहीत. म्हटलं मी गेल्यावरती तिथे ना ब्लेड घेऊन जातो आणि जरा रक्त काढून बघतो. म्हटलं तुला आजार झालेला आहे आणि त्या आजाराचं निदान मला केल्याशिवाय इथून जर गेलो मी तर माझ्या बुद्धीला व्यभिचार केल्याचा दोष लागेल. म्हणून म्हटलं बरं जरा बैस. म्हटलं तू कीर्तनाला आला, नेमकं काय तुझ्या मनात काय? तो म्हणे काही नाही, मुसलमानाचा बाबा आहे, कसा बोलतो बघू म्हणून कीर्तनाला आलोय. म्हटलं मग मुसलमान चालतो का? कशी काय परंपरा आहे? माणसामध्ये वाटली गेली फक्त विचारधारेनं. ही विचारधारा इतकी क्षीण झालेली आहे, इतकी क्षीण झालेली आहे. हा भेद नष्ट झाला पाहिजे, संपला पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न पूज्य बाबाश्री शास्त्रीजी महाराज करतायत. खूप मोठं काम झालं पाहिजे या धर्तीवरती. आमच्या गावात एकच उपदेशी घर आहे. उपदेशी माणसाला बहुजनांमध्ये किंवा बहुसंख्य गावामध्ये कसं राहावं लागतं हे मला माहिती आहे. आमच्या गावात एकच उपदेशी आहे. कोणी त्यांच्या घरी जर गेलं तर पाणी पित नाही. हा पठ्ठ्या मुद्दाम स्वयंपाक करायला लावतो, जेवायला द्या म्हणतो. मला काही लोकांनी मला मुद्दामून म्हणालं की अरे तुम्हाला महामंडलेश्वर आहात, तुम्ही 1008 महामंडलेश्वर आहात, दीक्षित आहात, अभिषिक्त आहात, कळत कसं नाही तुम्हाला? म्हटलं त्या भाकरीची किंमत भुकेलेला विचारा हो. त्याला जातपात नाही कळत, पंथ नाही कळत. तोंड पाहू नाही म्हणतात. एवढी दुर्दशा. राजाश्रय मिळाला हरकत नाही, पण लोकाश्रय मिळवण्यासाठी आम्हाला समाजात उतरावं लागेल, हा माझा निर्धार आहे. गुरुवर्य श्री कारंजेकर बाबा असतील, कळमकर बाबा असतील, शास्त्रीजी असतील, यांच्या पायावर मस्तक टेकवून मला ही दुही मिटवण्यासाठी एक संधी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे की जे विद्यापीठ झालंय ना याच्या शाखा करा, शिकवा. मुलं आहेत, भरपूर मुलं आहेत, मुली आहेत, शिकतील, मोठ्या होतील. जर एका राजपुत्राचा किंवा प्रधान पुत्र जो आहे त्या प्रधान पुत्राला वाटावं की माझा उत्तम चाललंय सगळं काही, कशाला मी उगाच काहीतरी करू, सगळं व्यवस्थित चाललेलं असताना का अवदशा मागावी. हरिपाळ देवाच्या शरीरामध्ये संचार झाला. लीळाचरित्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण त्यातल्या काही आतमधल्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. काय आहे
ज्यावेळी डिबेट करावी लागेल तर कशा पद्धतीनं मांडावं लागेल. एका शरीरातला जो महात्मा आहे तो दुसऱ्या शरीरातल्या महात्म्याला ओळखतो केवळ चेतनेनं, एनर्जीनं. आणि त्या एनर्जीनुसार स्वामीजी ज्या वेळेस सालबर्डीच्या त्या पर्वत रांगांमध्ये किंवा त्या जंगलामध्ये तपश्चर्या करतात, तर आईसाहेब मुक्ताई यांची भेट होते. आणि त्यावेळेस नाथपंथीय व्यक्ती एकमेकाशी संभाषण करते ना, त्यावेळेस संप्रदायामधले आतमधले सगळे साधनांची शृंखला एकमेकांच्या समोर उद्घृत होतात असते. झाली ती नाथपंथामध्ये असणाऱ्या जे जे काही प्रकार आहेत ते प्रकार मुक्ताई आईसाहेबांनी स्वामीजींना सांगावे. आणि स्वामीजींना जे आत्मज्ञानानं प्राप्त झालेलं आहे, जे परंपरेनं चालत आलेलं आहे, या सर्व गोष्टी एकत्र आल्या. आणि त्यानंतर इतर संप्रदाय आगम निगम जरी नसेल तरी पण हठयोग असेल, राजयोग असेल, सर्वांचं ज्ञान झाल्यानंतर माणसाला ही अवस्था येते. खरं सांगू मी तुम्हाला, कुणीतरी मला बोललं की त्या वारंगळमध्ये विवाह झाला का पुन्हा? नोंद आहे. काय मत आहे? विवाह करण्याची आवश्यकता काय? मला असं म्हणायचंय की श्रीमंताच्या मुलाला श्रीमंताच्या घरी जन्म घेतल्यानंतर श्रीमंतीचा आनंद उपभोगता येत नाही, कारण पदरी गरिबीचा चटका तुलनेसाठी नाहीये. गरीबाच्या घरी जन्म घेतलेलं मूल ज्यावेळेस श्रीमंत होतं तर तो श्रीमंतीचा आनंद विवेकानं आणि उत्तम रीतीनं उपभोगतो. एखाद्या माणसाला जर कदाचित जेवणाचा आनंद उपभोगायचा असेल तर त्याला भूक लागलेली असावी. पोटभर जेवलेल्या माणसाला काय त्या पदार्थाचा चव आहे? म्हणून माणसाला पहिल्यांदा भूक लागावी आणि भूक लागल्यानंतर जेवण मिळावं. तसं मुक्त जीवाला मुक्तीचा आनंद उपभोगता येत नाही. मुक्तीचा आनंद तेव्हाच उपभोगता येतो ज्यावेळेस तो बंधनात अडकून त्यातून बाहेर निघतो. निमित्त आहे, कारण आहे. श्रीमद भागवतामध्ये एक प्रसंग आहे. मला विदेशामध्ये प्रश्न विचारला गेला होता, कथा झाली माझी, आणि प्रश्न असा आला, नुकतंच माळीन नावाचं जे प्रकरण आहे पुणे जिल्ह्यामध्ये ते झालं होतं, आणि मला प्रश्न आला, जास्त लोक नसतात विदेशामध्ये ऐकायला, पण जेवढे असतात तेवढे तर्क शुद्ध अभ्यास करणारे. त्या मुलानं मला विचारलं, स्वामीजी एक सवाल है, अगर सही से जवाब दे दो तो अच्छा हो जाएगा. म्हटलं पूछो बेटा. त्यानं प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो म्हणाला, क्या भगवान होते हैं? मी आस्तिक म्हणून तिथे गेलो तर नाही म्हणू शकत नाही. मी लगेच यावत जीवेत सुखम जीवेत रणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, किंवा पित्वा पित्वा पुनः पित्वा यावत पित्वा पततीनं भूतले म्हणू शकत नाही मी तिथे. म्हणलं हा बेटा होते हैं क्यों? देखना है आपको? नहीं 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 इतना गया गुजरा नहीं हूं मैं. मुझे बता दो, अगर भगवान परमात्मा होते हैं तो कहाँ है? मी पंचदशीचं प्रमाण दिलं. रूपम रूपम बभुआ सौ प्रतिरूप इति श्रुति ही उपमा सूर्य इत्यादी सूत्र यामा सूत्रकृत चराचरामध्ये व्याप्त आहे. तो म्हणाला, उसे पहचाने कैसे? तर वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये प्रमाणाची सूची दिलेली आहे. अनुपलब्धी, अर्थापत्ती, उपमान, अनुमान, शब्द आणि प्रत्यक्ष. या प्रमाणाने तो ओळखायचा असतो. प्रत्यक्ष प्रमाण न्याय दर्शनाला मान्य नाही, कारण अनुमान आवश्यक आहे. यत्र धूम्र तत्र वन्नी, यत यत धूमः तत तत वन्नी. जिथे धूर निघतोय तिथे अग्नी असला पाहिजे, नाहीतर अग्नीचं चित्र सुद्धा आपल्याला दिसतं. धूर जर नसेल तर तो अग्नी शाश्वत नाहीये. म्हणून हेतू आणि हेतुआभास नावाचा वेदांताचा भाग आहे, खूप गहन आहे. त्या विषयावरती मी चर्चा करणार नाही, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो की ह्या अनुमानानं तो ओळखायचा असतो. त्या मुलाचा पुन्हा प्रश्न,
अभी अनुमान कौन लगाए, उपमान कौन लगाए, अर्थापत्ति कौन लगाए, बस इतना बता दो। क्या जल में भगवान परमात्मा होते हैं? मतलब हाँ होते हैं। क्या स्वरूप है जल में भगवान परमात्मा है? तो मतलब जल ही भगवान परमात्मा है। क्या अग्नि में होते हैं? मतलब हाँ। क्या स्वरूप है? अग्नि ही भगवान परमात्मा है। क्या चट्टानों में भगवान होते हैं? मतलब जी हाँ होते हैं। क्या है? चट्टान ही भगवान परमात्मा है। शेवटचा प्रश्न विचारला, क्या इंसान में भगवान परमात्मा होते हैं? मतलब बेटा ये सवाल बहुत गहन है, पर मैं जवाब तो दे दूं, हाँ बाद में देखेंगे निपटते, क्योंकि आपका प्रति प्रश्न अभी बाकी है। मग त्यानं सांगितलं अगर अग्नि में भगवान परमात्मा है तो अग्नि अपना आपा छोड़ने के बाद अच्छा बुरा क्यों नहीं देखती? क्यों लोगों को जलाती है? क्यों लोगों का नुकसान करती है? अगर भगवान परमात्मा अग्नि है तो अपने ही संतानों का क्यों अहित करती है? एक जल में भगवान परमात्मा है, भरण पोषण भी करती है, तो संहार भी क्यों करती है? बड़ी बड़ी बाढ़ें आती है तो। दुसरा प्रश्न झाला। तिसऱ्या प्रश्नाला तिलांजली देऊ, पण शेवटचा शब्द है, अगर इंसान में भगवान है तो इंसान जानवरों जैसा बर्ताव क्यों करता है? 3.5 वर्षाची मुलगी सुद्धा आपल्या नजरेमध्ये विकृत दिसावी, भोगाच्या अपेक्षेने तिच्याकडे बघावं? कृतज्ञ माणसा, एक गोष्ट लक्षात ठेव, स्त्रीच्या अंगाकडे बघून जर एखादा मनुष्य कमेंट करत असेल, छातीवरती उभार धरलेल्या त्या स्तनांकडे बघून जर काम वासण्याची इच्छा जागृत होत असेल, तर एक क्षणभर विचार कर, त्याच स्तनाला ओठ लावून तू दूध प्यायला नसता तर तुझा पिंड पोचला नसता. कृतज्ञ माणसा, त्या शरीरावर कमेंट करताना फिगर नावाचा शब्द वापरतो, त्याच गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहिला, एवढा कसा कृतज्ञ? मातृगमनाची इच्छा जर तुझ्या वासनेचा उच्चांक असेल तर तुला माणूस म्हणायला हरकत नाही, माणसाचा जनावर का होतो? याचं कारण असं आहे की भगवान परमात्मा ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचा स्वीकार करतो त्या गोष्टीच्या गुणासह त्याला स्वीकारावं लागतं. भरण पोषण आणि संवार जर पाण्याचा गुणधर्म आहे तर तो स्वीकारल्यानंतरच ईश्वराला तिथे यावं लागतं. जाळणं, प्रकाश, योजना, स्वयंपाक सिद्धीसाठी जर अग्नीचा उपयोग होत असेल तर हो, संवारासाठी सुद्धा तो उपयोग होतो. माणसाकडे असणारा माणसाचा जो अहंकार नावाचा गुण आहे तो स्वीकारल्याशिवाय ईश्वराला ह्या शरीरात सुद्धा जागा नाहीये. म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज ज्या वेळेस हरिपाळ देवाचा देह धारण करतात, देह धारण केल्याच्या नंतर असणाऱ्या 8च्या 8, 10च्या 10 सवयी घेतात, त्यातली जुगाराची सवय जात नाही. ईश्वराचं आत्मपरिक्रमण ज्या वेळेस होतं तर ते गुण घ्यावे लागतात. म्हणून काही लोक म्हणतात देव म्हणायचं आणि त्यांनी जुगार खेळायचं, वारंवार गोपाळांची शपथ घ्यायची. हे जे गुण सांगितलेत ना, हे दुर्गुण का स्वीकारले? हे दुर्गुण हरिपाळाचे आहेत. शरीर मिळालं म्हणून शरीराचं भाडं द्यायचं, याचा अर्थ हे सगळे दुर्गुण स्वीकारावे लागतील. या दुर्गुणासह भगवान परमात्मा ज्यावेळेस शरीरामध्ये वास्तव्य करतात तर वास्तव्य करताना त्याच दुर्गुणाचा वापर करून शरीर सोडण्यासाठी किंवा ते जीवन सोडण्यासाठी भाग पडतात. माणसाकडे डोळे मिळालेत ना, डोळे, चाकू असतो, चाकू, घरामध्ये भाजीही कापता येते आणि एखाद्याचा गळाही चिरता येतो. उपयोग कसा करायचा? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी ज्यांना देव, गुरु, बाप, आई समजतो, 9 वर्षाचा असताना 9 महिने ज्यांच्या आश्रमात राहिलो, ते भगवान श्री ओशो एक वाक्य बोलायचे. ते म्हणायचे, अरे खुली आंखों से दुनिया देख सकते हो यारो, आंखें बंद करो दुनिया बनाने वाला दिखेगा. मी विश्वास ठेवला, पण ज्यावेळेस माझे केस उडायला लागले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं ना, हे गलत आहे.
खुली आंखों से दुनिया दिख सकती है यारो, आंखें बंद करो दुनिया बनाने वाला दिखेगा. मी म्हणालो नाही, खुली आंखों से केवल जो बना बनाया है वही दिखता है, आंखें बंद करो क्रिएट करके बंद आंखें दिखा देगी. कल्पना विलास. जे नाही ते सुद्धा बंद डोळ्यांनी दिसतं. म्हणून दगाबाज रे तोरे नैना, डोळे फार दगाबाज आहेत. जर पहिल्यांदा काही शुद्ध करायचं असेल तर हे डोळे. स्वामी चक्रधरांकडे बघत असताना त्यांच्या ह्या दुर्गुणांना बघण्यापेक्षा हे दुर्गुण हरिपाळाचे स्वीकारूनच त्यांना तो देह मिळतो. अटी शर्तीवरच आपल्याला रूम मिळत असते, खोली मिळत असते. लाईट इतका वेळ वापरायचा, पाणी इतका वेळ वापरायचं, हे करायचं, खिळा ठोकता येणार नाही, अमुक करता येणार नाही, हे करता येणार नाही, हा दरवाजा उघडू नका, पेंट खराब झाला तर पैसे द्यावे, हे सगळी करारनामा आहे तो. म्हणून स्वामी चक्रधरांकडे जर बघायचं असेल तर डोळ्याला फिल्टर लावून बघा. कशासाठी त्यांनी हे स्वीकारलंय. एक मुलगा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, चांगल्या मार्कानं पास झाला. पहिल्या रँकमध्ये आलेल्या 2-3 मुलांनी ठरवलं की आपण जरा पार्टी करूया. तो म्हणाला माझे आई वडील घरी नाहीये, बहीण असते पण बहिणीचा काही त्रास नाहीये, चला आपण आपल्या घरामध्ये पार्टी करूया. त्यांनी रंगीत पाण्याच्या बाटल्या, तुमच्या तुम्ही समजा, थंड पाणी वगैरे काय ते एवढ्या अशा धूम्रवलय कंडिका वगैरे सगळे पदार्थ आणले. प्रसादासाठी वेफर्स वगैरे असतात काही, ते सर्व आणलं आणि एका बंदिस्त रूममध्ये बसले. छान त्यांचं चाललं होतं सगळं, एन्जॉय. आश्चर्य बघा, सगळे धुंदीत आहे, मस्तीत आहे. आणि त्याची बहीण जी आहे तिनं दरवाजा ढकलला. आता तिच्या अंगावर एकही कपडा नाही. मी तुम्हाला विचारतोय, सांगा तो भाऊ काय करेन. कॉलेजचे मित्र सगळे सोबत आणि बहीण त्याच्या समोर आली आणि दरवाजा उघडला, अंगावर एकही कपडा नाहीये. काय कराल तुम्ही, काय कराल. तुमच्या मनातलं मी बोलतो. पटकन लाईट बंद करेन, कपडा घेईल तिच्या अंगावर टाकेन, दरवाजा बंद करून घेईल. याच्या पलीकडे कोणाचा काही तर्क आहे का. डोळे अजून खराब आहे, फिल्टर लावा. मला जर विचारलं ना, मी सांगेन लगेच. तो म्हणाले अरे लाईट ऑन कर, लाईट ऑन कर, थांबा थांबा थोडा वेळ बाजूला थांबा, दिस इज माय सिस्टर, ही माझी बहीण आहे. तो म्हणाले ही माझी बहीण आहे. अरे बाबानो, मी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला ज्यावेळेस जाणार होतो, माझ्या पाठीवर माझ्या आईला मुलबाळ झालं नाही, पण कृत्रिम प्रयोगानं माझ्या आईनं गर्भधारणा केली आणि ही माझी बहीण. मी ग्रॅज्युएशनला सुरुवात केल्यानंतर झाली, बघा ना 9-10 महिन्याची, चालते, माझी बहीण आहे. माझ्या आईनं आंघोळ घालून झोपून गेली होती. आता तो उचलेन, त्या बेडवर ठेवेन, तिला पावडर वगैरे लावून मेकअप करेन, छानपैकी गंध पावडर करेन आणि त्यांच्या समवेत ठेवेन. डोळे. तसं स्वामींकडे बघताना किंवा संप्रदायाकडे बघताना जरा अंतर्भागात या ना. बऱ्याचशा अपप्रचार सुरू आहेत समाजामध्ये, प्रचंड अपप्रचार सुरू आहे. संप्रदायाकडे बोलत असताना एक प्रमाण घेतात आमचे वारकरी, आणि तेवढ्या प्रमाणावरती काही जे लोक आहेत ना, ते विचार करून लोकांना सांगतात अरे वारकऱ्यांचं प्रमाण योग्य आहे 100%, पण त्याचा विपर्यास झालाय. म्हणून मागच्या चिंतनीमध्ये मी त्या शब्दाचा उल्लेख केला होता. एका जनार्दनी मानभाव झाला, झोळीवर झोळी टांगून गडबड गुंडा केला. हा प्रश्न त्यांनी विचारला, काय कारण आहे. त्यावेळेस मी सांगितलं होतं, अरे ईश्वरानं अभयदानासाठी जी झोळी तुम्हाला दिली आहे, ती झोळी पसरून जर तुम्ही या ब्रह्मांड नायकाकडे मागण्यापेक्षा या जगामध्ये जर भिक्षेसाठी पुढे नेत असाल तर तो भगवान परमात्म्याने दिलेल्या झोळीचा अपमान आहे. म्हणून अभयदानाची झोळी सोडून तुम्ही ती दान, उदरभरणाच्या दानासाठी वापरत असाल तर झोळीवर झोळी टांगून गडबड गुंडा केला, गोंधळ करून टाकला सगळा. त्याचा विपर्यास समाजामध्ये काय 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 बोललं जात आहे. एक वारकरी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपानं ज्यावेळेस या व्यासपीठावर येतो आणि ह्या व्यासपीठाच्या पीठासीन झाल्यानंतर समाजामध्ये लोकांना माहिती होतं, तर माझ्याकडे बऱ्याचशा चौकशा करतात. जर मी प्रतिनिधी होऊन लोकांना सांगण्यापेक्षा का महानुभाव पंथातील मुलं मुली पुढे येऊन त्यांच्या समोर सांगू शकत नाही की हा माझा संप्रदाय आहे.
मी उघड बोलतो. मुल्ला मौलवी जरी असतील तरी त्यांना सांगतो, काय रे बाबा, काय हे? हिंदू बांधवांना आमंत्रित करा, सांगा मस्जिदमध्ये याला मिनार म्हणतात, याला गुंबद म्हणतात, हा जनाजा आहे, इथे सिपारा ठेवला जातो, हे कुराण शरीफ आहे, हे हदीस आहे, इथे मुसल्ला अथरला जातो, इथे नमाज पडली जाते, इथे इमाम उभा राहतो, पाठीमागे हे, इथे वजूखाना आहे, इथे माणसानं पवित्र व्हायचं असतं, तिकडे हे सगळं तुम्ही द्या ना परिचय, मस्जिद परिचय द्या ना. मग म्हणणारी लोक सुद्धा म्हणतील, नाही नाही, तलवारी लपवायला जागा नाही इथे. आणि मुस्लिम लोकांना सुद्धा सांगतो की, हिंदू लोकांना सुद्धा सांगतो की, बाबा रे, बोलवा, आमंत्रित करा, घ्या वर्गणी, सप्ताहाला आला पाहिजे, तुझी पंगत असली पाहिजे. पण माणसं माणसापासून वेगळी चालली. जोडण्याचं काम जो करतोय, जो सत्य सांगण्याचं काम करतोय, त्याचं जास्त दिवस आयुष्य नाही बरं. ह्या वेळेस बाबा मी ड्रायव्हर आणलाय. बऱ्याचदा तुम्ही मला बघितलंय, मी एकटा फिरतो, ड्रायव्हर माझ्या बरोबर येत नाही. ते म्हणतात कधी तुम्हाला काय म्हणतील माहिती आहे त्यांना. शक्यतो कोंबड्यांचा बाजारच उठतो, कारण तो पहाटे उठवतो ना, जागा करतो ना माणसाला, आणि जाग करणाराला लोक झोपवतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मी जाग करण्याचा प्रयत्न करतोय ना, माझा प्रयत्न शेवटपर्यंत तोच राहील. जर माझ्या ईश्वरानं माझ्यापर्यंत ही जबाबदारी दिली असेल तर मी जीवाचा विचारच करणार नाही. एकटा फिरतो. बरीचशी लोक मला प्रश्न विचारतात, आमचेच पाहुणे मला फोन करतात, किधर आहे? मी सांगतो विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र. कोण आहे साथ में? मी म्हणतो अकेला. ते म्हणतात मजा आहे बुआ, तुम्हारे जोडी से घूम रे. मी म्हणतो अरे अकेला, हा फिर जोडी से घूम रे. आता तुमच्या हे लक्षात येणार नाही जोपर्यंत मी उलगडा करेल म्हणून. लोक म्हणतात महाराज मग ही दक्षिणा. मी म्हणतो नका, कॅश नका देऊ, मला ऑनलाईन करा. ते म्हणतात कारण काय? मी म्हणतो अकेला. याची दोन कारण आहेत. लोक म्हणतात अकेला आणि ते म्हणतात जोडीनं. याचं कारण असं की तुम्हाला आतापर्यंत माहिती नाही की अकेला म्हणजे तुम्हाला फक्त एकटा वाटत होता, पण माझ्या बायकोचं नाव अखिला आहे. मी एकटा जरी फिरलो तरी ते लोक म्हणतात अकेला म्हणजे जोडी से घुम रे बुवा. थोडस फ्रेश करतो फक्त. ज्या वेळेस मी दात्यांना म्हणतो की बाबा रे मला ऑनलाईन करा, कॅश नको, ते म्हणतात का? अकेला, एकटा फिरतो, कॅश कॅरी करता येत नाही, हा एक धाक. घरी गेल्याच्या नंतर अकेला ठेवतच नाही. भेद कासी नाडन एक वेलांटी चाड. येत आहे ना लक्षात तुमच्या? म्हणून एकटा फिरतो, मला भीती वाटत नाही. मी सांगतो माझा प्रभू माझ्या सोबत आहे, मला काय कोणाची भीती. जर मला माणूस जोडता जोडता माझे तुकडे झाले तरी चालेल, पण माणूस जोडल्याशिवाय राहणार नाही. पंथाच्या नावानं बाजूला गेलाय, जातीच्या नावानं बाजूला गेलाय, संप्रदायाच्या नावानं बाजूला गेलाय. माणसं जोडली गेली पाहिजे, हक्कानं सांगितली पाहिजे. मानवतेचा खरा संदेश देणारा संप्रदाय म्हणून मी ह्या संप्रदायाकडे बघतो, महानुभाव संप्रदाय. आश्रमामध्ये विंगळी निघावी, विंचू निघावे, साप निघावे, स्वामींनी उचलून बाजूला ठेवावे. महात्मे हो, तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे बरं. सालबर्डीच्या जंगलामध्ये पारद्याच्या हातून सुटलेला ससा मांडी खाली यावा. स्वामींनी म्हणावं महात्मे हो, काळजी करू नका, मी आहे ना. माणसं ती माणसं आहेत. राग आल्यानंतर लटक्या रागानं जा. आमची लता म्हणते बाबा एक दिवस चिडले, मी त्यांना फोन केला आणि ते म्हणाले वय तिकडं. आठवते ना? वय तिकडं. मला रागच आला. म्हणाले हे असं का वागतात? हे दैवत्व हळूहळू ज्यावेळेस संचार करताना त्यावेळेस हे सगळे गुण येतात बरं. स्वामीजींनी सर्व शिष्यांना सांगितलं, हे माझ्या नजरेसमोर निघा. हा लटका राग असतो. रागावणारी लोक खरी असतात. जे आपल्यावर रागावतात ती आपली असतात, हे लक्षात ठेवा. आपली लोकच आपल्यावर रागावतात, दुसरी रागवत नाहीत. ते नागवतात, लुटून नेतात.
गोड गोड बोलून लुटून नेतात. हे सगळं लावलंय. बाबांना वाटलं आपण मी काहीतरी गावं. गाणार आहे मी, शेवटी ते विरहिणी गाणार आहे. त्यांना आवडते, आमच्या कळमकर बाबांना आवडते. गंमत अशी आहे की माणसं जोडता जोडता मी तुटलो तरी चालेल, पण माणसं जोडेन. स्वामीजी म्हणतात, हे माझ्या नजरेसमोर कोणीच नाव राहू नका. सगळे निघून जातात. कुत्र्याला वाटलं आपल्याला सांगितलंच नाही. तू का थांबलायस, तूही जा. सगळे माघारी आले, माणसं माघारी आली. पण माणुसकी असणारं जनावर मागे नाही आलं. माणसं माघारी आली, पण माणुसकी असलेलं जनावर मागे नाही आलं. नदीच्या पाण्याच्या शेजारी असणाऱ्या चिखलामध्ये तोंड खुपसून आत्महत्या केली. जा रे त्याला शोधून आणा. स्वामीजी, त्यानं आत्महत्या केली. चला, त्याचा संग इतके दिवस होता, इथपर्यंत ठीक आहे. आता नाही, त्याच्या नादाला लागायचं नाही. चला, माणसानं जनावरावर प्रेम केलं तरी ते जनावर आपल्या जवळ येतं. मग माणूस माणसावर प्रेम का करत नाही? का संप्रदाय म्हणून तोडला जातोय? का जात म्हणून तोडला जातोय? मी उल्लेख केला नसता तर माझ्या जातीवर सुद्धा तुम्हाला संशय आला नसता की हा असेल म्हणून, मुस्लिम असेल म्हणून. काय गरज आहे? काहीच गरज नाही आहे. महानुभाव पंथामध्ये ज्या वेळेस स्वामीजी वारंगळहून निघतात तर कुणाचा तरी एक संबंध आहे. कसं काय शक्य आहे? वारंगळहून निघावं. विवाहबद्ध झाल्याच्या नंतर एक कांचन किंवा ती मुद्रा, त्या मुद्रेला सोडून ज्यावेळेस स्वामीजी सोडतात, सर्व माघारी येतात, निघून येतात, तर हे सोडणं तेवढं सोपं नसतं बरं. माया फार कठीण आहे. भुंगा गुंतून मरतो. ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या आहे. जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोवळी. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरून येणे, आईसे कठीण पण कोवळे स्नेह देखा. भुंगा लाकडाला छिद्र पाडतो, पण कमळाच्या दलामध्ये गुंतून मरतो. याला माया असं म्हणतात, याला प्रेम असं म्हणतात. आणि ह्या प्रेमाला उल्लंघन करून यायचंय. कारण ह्या प्रपंचापेक्षा एक शक्ती इतकी मोठी आहे की तिच्या जवळ आपल्याला जावंच लागेल. आणि त्यासाठीची जी आसक्ती आहे ती कुठल्याही स्वरूपानं स्वीकारली जाऊ शकते. म्हणून भगवान कृष्णाचं वेड लागलेले माऊली ज्ञानोबराय एका विरहिणीमध्ये वर्णन करतात. बरं, मी माझ्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही, पण टीव्हीवर माऊली ज्ञानोबरायांची सिरियल जर कोणी बघितली असेल ना, गुगल सर्च करा, त्या सिरियलचा लेखक मी आहे, तिचा डायरेक्टर प्रोड्युसर मी आहे. काही चित्रपट केलेत. फिल्मी आदमी हो आपण. बरेचसे नट नट्या संपर्कात येतात. मी का सांगतोय माहिती हे? अरे 25 वर्षाची मुलगी माझ्याकडे येते आणि ती म्हणते, सर मला जर तुम्ही चांगलं कॅरेक्टर देणार असाल तर लीड कॅरेक्टर कोण करतोय? म्हटलं संत ज्ञानेश्वर महाराज. हा, अरे वा, त्यांच्या बायकोचा रोल मला द्याल? देवा शपथ सांगतो मुसलमानाची नव्हती हो. म्हटलं 25 वर्षाची झालीस तू आणि तुला ज्ञानेश्वर महाराजांनी 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली हेही कळू शकत नसेल तर दोष तुझा नाहीये. पैसे मोजता मोजता तुमच्याकडे लक्षच गेलं नाही आमचं. पाकिटाची वजन चेक करता करता तुझ्यापर्यंत पोहोचलो नाही. म्हटलं बाळा, चूक झाली आमची. आम्हाला समाजाचं हित कळालं नाही, आमचं हित कळालं. हे सगळं झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही मुलगी जी बोलली, का बोलली असावी, कसं बोलली असावी. मी खूप विचार केला आणि माऊली ज्ञानोबरायांचे पैलू उलगडत गेलो. योगी आहेत, ज्ञानी आहेत, फिलॉसॉफर आहेत, सायंटिस्ट आहेत, पण त्याच्या पलीकडे सुद्धा माऊली ज्ञानोबरायांना जर ईश्वर प्राप्ती करायची असेल तर वेगळ्या पद्धतीनं करावी लागते. ती कशी माहिती आहे तुम्हाला? माऊली ज्ञानोबराय रसिकत्व जागृत करतात.
कल्पनेमध्ये मंचक सजवतात, मंचकावरती शृंगार करून पडतात आणि मग मैत्रीण विचारते, झोपना, 9:10 झाले, 9:20 वेळ घेतलीस आणि 10 मिनिटात काय करणार, झोप. ती म्हणते झोपच येत नाही ग. 12 वाजले, अगं झोप ना. नाही येत ग झोप. काही दुखतंय का? नाही. पण काहीतरी दुखल्यासारखं वाटतंय ग. 3 वाजले, झोप ना ग, ब्रह्ममुहूर्त सुरू झालाय. नाही येत झोप. काय येत नाही? त्यावेळेस माऊली ज्ञानोबरांच्या आतमधली विरहिणी बोलू लागते, कळमकर बाबा. पडिले दूर देशी माझ, आठवे मानसी. पडिले दूर देशी माझ, आठवे. विलंबित दादरा वाजवा, राग मधुवंती. पडिले दूर देशी माझा इफेक्ट, आठवे मानसी. पडिले दूर देशी माझा, आठवे मानसी. पडिले दूर देशी माझा, आठवे मानसी. पडिले दूर देशी माझा, आठवे मानसी. ना पडिले हे प्रियवरा, हे प्रियकरा, खूप दूर गेलायचा. इफेक्ट कमी जास्त नाही करायचा. हे ईश्वरा, तुला प्रियकर म्हणून मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते रे. कमी थोडा तू यावस, माझ्याशी अंगसंग करावा, माझ्या वृत्तींशी खेळावा. तू दूर गेला की मला राहवत नाही. येशील ना रे? ये नाही विरह सहन होत. पडिले दूर देशी मज, आठवे मानसी. नको 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 हावी कष्ट जीवा से, कष्ट होता ते जीवासी. जीवासी जीवासी कष्ट होता ते जीवासी. कष्ट होता ते जीवासी. कष्ट होता ते जीवासी. कष्ट होता
मानसी रण पडिले दुर्देश मज आठवे मानसी रण दीनू 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 तैसी रजनी झाली की माये दीनू तैसी रजनी झाली की माये झाली की माये जसा दिवस येतोय तशीच रात्र आहे सूर्य नाही पण सूर्याचा ताप मला त्रस्त करतोय विदर्भातल्या उन्हासारखं मला रात्रीच्या वेळेस सुद्धा उन्हाच्या झळया जाणवत आहेत हे ईश्वरा अवस्था लावून गेलास तू ह्या अवस्थेतून मुक्त करण्यासाठी तर ये ना जागृती स्वप्न सुशक्ती तुर्यगा उन्मन ज्ञानदा संन्यासदा योगदा निधन मुक्ती सुखदा आनंददा परात्परा एक क्षणभर नाही राहत तू यावस राजानं मजनूला पकडून आणलं आणि विचारला हे पागल मजनू लैला लैला क्या करता है ये 12 लड़कियां हैं हमारे देश की सबसे सुंदर लड़कियां हैं उस बदसूरत लैला के पीछे क्यों पड़ा है क्यों रोता है क्यों पागल हुआ है ते संगत लैला ये 12 लड़कियां तो सर्वश्रेष्ठ सुंदर है पर इनमें मेरी लैला कोई नहीं है हमारे लैला काली कलूटी और ये तो इतनी सुंदर है मेरे भी लैला कितनी सुंदर है वो देखने के लिए मजनू की आंखें चाहिए तसं त्या ईश्वराकडे बघण्यासाठी दृष्टी पाहिजे त्याचं नाव घेतलं की समाधी लागावी समाधी लागावी समाधी कोणीतरी येऊन सांगितलं बाईसा स्वामींचं देहगमन झालं हो खरंच अजिबात नाही अरे स्वामीजी मंदिरातून घाई घाईनं बाहेर निघतात कोणीतरी भेटायला आलं म्हणून डोक्याला लागतं जखम होते त्या जखमेच्या वेदना त्या माऊलीला बघा तुमच्यामुळे तुमच्या आग्रहामुळे स्वामींच्या डोक्याला ही जखम झाली आहे लाज कशी वाटत नाही शरम कशी वाटत नाही चला चालत्या भा कोणीतरी सांगावं एवढ्या कर्मठ विचाराच्या त्या स्वभावाच्या स्त्रीला कोणीतरी सांगावं स्वामीजींचं निर्माण झालं देह ठेवावा एका क्षणामध्ये हे प्रेम आहे याला म्हणतात अवस्था दिनू तैसी रात झाली माये अवस्था लावून गेला अजून कानई नये पडिले दूर देशी मज आठवे मानसी रण पडिले दूर देशी मज आठवे मानसी 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 गरुड वाहना गंभीरा
देवी वरा विठ्ठला हे श्रीरंगा कानया श्रीकृष्ण मनमोहना 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 पडिले दूर देश आठवे मानसिर पडिले दूर देश आठवे मानसी 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 भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज की निर्धन